भाई मरता मरता वाचलो, नाही तर आजच कार्यक्रम झाला असता माझा. तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज मोरे. तर झाला असं की मी निघालो ड्युटीवरून घरी जायला. कोकमठाणजवळ रस्त्यावर गर्दी दिसली. म्हणलं नेमका विषय काय, चला पाहून तर घेऊ. मग मी तिथं पाहिलं, शेतात ट्रॅक बनवले होते. तेव्हाच अंदाज लागला की इथं बैलगाडा शर्यत होणार. मी फुल एक्साइटेड झालो. म्हणलं भावड्या, आता आपल्याला कंटेंट तर भेटणारच. मग काढला आयफोन, लागलो शूट करायला. काही लोक बैलाच्या पायाजवळ चाबूक मारून आवाज काढत होते. त्यांना विचारलं नेमकी हे काय चाललंय, तर लोक म्हणाले बैलाला गरम करतोय. म्हणजे काय, तर शर्यतीसाठी तयार करतोय. मग झाली शर्यतीची सुरुवात. पहिल्या याच्यात एक घोडा आणि एक बैल असा गाडा होता. तर मग मी बसलो व्हिडिओ काढत. 2-4 शर्यती झाल्या आणि एका शर्यतीमध्ये बैलगाडा डायरेक्ट आमच्या अंगावर. म्हणलं झाला आपला शेवट आजच. पण पळत पळत वाचलो, नाहीतर आजच कार्यक्रम झाला असता. पण शर्यत कोण जिंकत होतं मला काही समजत नव्हतं. म्हणलं चलो आता फिनिश लाईनला जाऊनच पाहू नेमकी काय विषय. तर जाता जाता व्हिडिओ काढत होतो तर काही मित्र भेटली. मला रील स्टार म्हणायला लागली. काहींनी तर माझ्यासोबत फोटो काढले. लय भारी वाटलं. पुढं आल्यावर समजलं की हा जो मामा आहे तो ज्या दिशेला झेंडा झुकेल तो बैलगाडा शर्यत जिंकतो. मस्त व्हिडिओ काढत बसलो आणि एका शर्यतीत बैलगाडा पडला. लोक धावले, मला काही समजलं नाही. मग मी हळूहळू गेलो तिथं. तेव्हा समजलं बिचारा घोड्याचा पाय मोडला होता. घोड्यावाला लोकांना म्हणत होता गर्दी करू नका, साईडला सारखा, घोड्याला हवा येऊ द्या. पण लोक काय हटायला तयार नव्हते. नंतर त्यांनी घोड्याच्या पायाला पट्टी बांधली आणि तो बिचारा घोडा लंगडत लंगडत चालू लागला. हे पाहून खूपच वाईट वाटलं. मग त्याच्यानंतर 1-2 शर्यत पाहिल्या आणि मोबाईलनी पण माझी साथ सोडली आणि मोबाईल स्विच ऑफ झाला. घोड्यामुळे तर मला वाईट वाटतच होतं. नंतर मोबाईलमुळे मी नाराज झालो. मग निघालो घरला. तर मित्रांनो, तुम्ही पण होते का ही शर्यत पाहायला कोकमठाणला? कमेंट करून सांगा. भेटू परत लवकरच. जय महाराष्ट्र.